हाय मंडळी, कशा आहात? आणि टेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपल्याला रोज पडणारा प्रश्न, जेवणामध्ये काय भाजी बनवायची किंवा नाश्त्यामध्ये काय बनवायचं. मुलांना फारसा पोहे किंवा उपमा आवडत नाही. मुलांना म्हणजे टेस्टी काहीतरी आवडतं. तर चला आज आपण बनवूया भुर्जी. भुर्जी म्हणजे मटर पनीर भुर्जी. तर इथे मी मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. एक लालसर टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे. आणि इथे 2 ते 4 हिरव्या मिरच्या घेऊया. धुवून स्वच्छ देठ काढून कट करून घ्यायचे. आणि मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि गॅस चालू केलेला आहे. आता मिरच्या कट करून झाल्या की आपण याच्यामध्ये तेल टाकूया 1 ते 1.5 चम्मच. तुम्ही टाकता का मटर भुर्जीमध्ये? नक्की कमेंट करून सांगा. तर आपण कांदा तेलामध्ये परतून घेऊया. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओला. आणि नवीन असल्यामुळे थोडा हडबड होते, बोलायला एवढं फास्ट जमत नाहीये, तर थोडं समजून घ्या. कांदा आपला परतून झालेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकून मस्त परतून घेते मी. तर मस्त इथे परतून झालेले. आता याच्यामध्ये 1 वाटी मटर धुवून टाकूया. हे भाजून झाले. मटर टाकून याच्यामध्ये शिजून आपण परत एक वेळेस थोडं असं परतून घेऊया. आता याच्यामध्ये थोडेसे मसाले ऍड करूया. मसाले म्हणजे हळद टाकूया अर्धा चम्मच गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट म्हणजे अर्धा चम्मचच. ते चांगल्याला मिक्स करून व्यवस्थित परतून घेऊया. आणि आता थोडंसं याच्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार. आणि चांगलं परत याला मिक्स करूया. आता थोडीशी याच्यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर टाकूया आणि नंतर याच्यामध्ये किसून घेतलेले पनीर टाकूया. पनीर मी धुवून किसून घेतलेलं आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर याला चांगलं मिक्स करून घेऊया आपण. आणि बघू शकता तुम्ही पराठा किंवा चपाती सोबत भुर्जी खाऊ शकता. याच्यात थोडासा कोथिंबीर टाकून झाकून ठेवायचं आणि 1-2 मिनिटानंतर मस्त याला परत एकदा खालीवरी करून झाकून ठेवा किंवा गरम दिली तरी खायला चालेल. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तोपर्यंत बाय बाय.